तर मराठा आरक्षण प्रश्नी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर आज महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं होतील। मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं होतील। चौथा दिवस आहे आज आंदोलनाचा। तातडीनं हे आंदोलन थांबवणं, सगळ्या आंदोलकांना माघारी पाठवणं तितकंच गरजेचं आहे। काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे याबाबतचे? मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करत आहे। आजचा चौथा दिवस आहे। मात्र मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण आज बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मराठा प्रश्नांवर जे आहे चघळला जाऊ नये या दृष्टीने जे आहे राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पावलं टाकताना दिसून येत। तसेच उपसमितीचे अध्यक्ष जे विखे पाटील, गिरीश महाजन, पुन्हा मुख्यमंत्री यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक पार पडणार आहे। त्यामुळे आज सरकार आणि प्रशासनामध्ये काही महत्त्वपूर्ण जे बैठका आज होणार आहेत, कारण आज चौथा दिवस आहे, आमरण उपोषण आहे। त्यात मनोज जरांगे पाटील यांनी मी कुठलाही पाणी घेणार नाही अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर सरकार जे आहे महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना दिसून येते। सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, कारण उपसमितीचे विखे पाटील हे सुद्धा आज दुपारी जे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन एक बैठक होणार आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार तातडीचे पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद विकास। या संपूर्ण माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।